परिणामाची कुस्ती कुणाच्या खांद्यावरती गदा विराजमान होणार याचा फैसला या ठिकाणी आता थोड्याच वेळात लागणार आहे। निनाय देवीची यात्रा आणि या 1 नंबरच्या कुस्तीमध्ये श्रीमंत भोसले हा जाणकार कुस्ती क्षेत्रातले व्यक्तिमत्व कुस्तीची हात सलामी जडली पोलाद मनगटाला भिडली डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यातल्या विचारांना चालू झाली। आपण जर आता एकच मिनिट हे 7 वर्षाला पोराच्या खांद्यावर गदा ठेवते पोरग तालमीत कुणी घालवायचं पोरा तालमीत घाललं पाहिजे नाही गाडगे सर तुम्ही बोलताय का तिचं बोलू सारखा आता मगाशी सांगितलंय नुसतं गुरुहात राहून चालत नाही तर त्याला तालमीत जावं लागतंय। सदाभाऊचा मुलगा तालमीत घाला की पुढल्या वर्षी संघटनेच्या वतीने एक बारकी चांगली ठेवावी पण सदाभाऊने पोरला तालमीत घालवावं। हा जरा लोकांना कुस्तीचा इतिहास कळू द्या। आपा जरा थांबा आता। या बाजूला कुस्ती चालू झाली डाव्या पवित्र्यात लढतोय तो मनोज माने कुरुडवाडीला सराव करतोय असलम काजी यांचा पट्टा आहे। कुरुडवाडीला एका जैन माणसा दर्शनाखाली सराव करतो रमेश थोरातांचा एक सत्कार करून घ्यायचा आहे आणि त्या अनिकेतला एक शाल श्रीफळ नारळ द्या विनंती आहे। गावचा पैलवान आहे भागात आपला अनिकेत विनंती वजा आमची असते। हो कुठे आहेत आप्पा बरोबर आहे की नाही दामनकर आप्पा अनिकेतची सुद्धा फार तळपायात निक्या परिधारण केलेला तो गुलाबी लांब परिधान केलेला श्रीमंत भोसले कोल्हापूर महापौर केसरी अमृता मामा भोसले यांचा तो पट्टा आहे। बारकाईनं आता जरा कुस्ती बघा थांबणं दोघांच्याही रक्तात नाही। एक चपळ चित्त आहे तर दुसरा ढाण्या वाघ आहे। पैलवान कुणाला म्हणायचं प्रयत्न तिथंच निकाल आणि पकड घेतली होती मनोज मानेनं। एक मिनिट सर अनिकेत आत या अनिकेत चल कमिटी बस उभा राहत जाता घ्या आमोद दादा अनिकेतचा सत्कार घ्या सगळे मिळून सदाभाऊ निनाय नवसर देवीच्या यात्रेची कुणाच्या खांद्यावरती गदा जाते बघूया। हातात सापाची मान आणि पैलवानाची मान मजबूत असावी लागते। हाताचा घुटणा मानावरती ठेवतो आणि मानातला कस काढण्याचं तरी होऊ शकत काही। खालून निघून जाण्याच्या पवित्र्यात आहे तो श्रीमंत भोसले। प्रमुख मान्यवरांचा सन्मान होतोय कमिटीच्या वतीनं। दोघांनी फक्त माती विचारून घाला चुकून माती टाकताना डोळ्यामध्ये जाण्याची शक्यता असते। फार पवित्र माती आहे दोघांनाही सद्गुरू लाभलेले आहे। सद्गुरू सारखा असता पाठी राखा इतर झाले का कोण करी या चला आणि सरांचा एक सत्कार राहिलाय कुस्ती उद्या आणि त्या कुस्ती 1 नंबरची मानाची आहे। आप्पा आजकाल गुरु लय आहेत गुटखा कसा खायचा आणि मटका कुठे लावायचा हे सांगणारे गुरु लय आहेत। जीवनामध्ये सद्गुरू असावा लागतो तेव्हा असं कुठेतरी घडत असते। जगण्याचं कारण आयुष्याचं तोरण म्हणजे पैलवान। आई वडिलांचा मान आणि भारत मातेची शान म्हणजे पैलवान। बुलेटचा रुबाब म्हणजे पैलवान। हनुमंताची शक्ती प्रभू रामचंद्राची भक्ती म्हणजे पैलवान। आणि घोड्यावरती स्वार व्हावा तसा स्वार होतोय तिथंच सवारी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न आणि खालून निघून गेला। बाळासाहेब कुस्ती प्रेम आहे एवढा मोठा उद्योजक व्यवसाय काय व्यापारात वेळ मिळत नाही इकडे इटभट्टी आहे पण धावतं समालोचन केलं ते पाटण खोऱ्यातील एक ज्येष्ठ कुस्ती निवेदक आमचे मार्गदर्शक सन्माननीय मधुकर गाडगे वस्ताद यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। ज्येष्ठ कुस्ती निवेदक एक अभ्यासू कुस्ती निवेदक म्हणून पाटण तालुक्यात
महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. त्यांचा सन्मान मुंदरुळ कोळे मुंदरुळ हवेली मुंदरुळ हवेली मल्हारपेठ बाऱ्या वाड्या सर्व ग्रामस्थांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेला आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. एकदा दोन्ही हात वरती करून बोल बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. पैलवान नंबर 1 ची कुस्ती आहे आणि कुस्ती निकालीच करावी लागणार आहे. नोंद घ्या. केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. बराच वेळ झालं कुस्ती लागून, पण कुस्तींचा निकाल पाहिजे. दोघांचं नाव आहे, दोघांच्या वस्तादांचं नाव आहे. ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. दोघांच्या गुरुचं नाव आहे. एक डाव्या पवित्र्यात लढतोय, एक उजव्या पवित्र्यात लढतोय. या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित आहेत. उद्याच्या पेपराला मुंदरुळ हवेलीचं कुस्ती मैदान कसं झालं, कुणी कुस्ती जिंकली, हे सगळं इथली काढा की माणसं काढा घेतली बाजूला. हॅलो, कुस्ती कुणी जिंकली हे पहिल्या पेपरच्या पानावरती येणार आहे. त्यामुळं नोंद घ्या. पैलवान कुस्ती करावी लागणार आहे. केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ, दाम भी कमाओ. पैलवान कुस्ती करा. एकानं कुंडी नावाचा प्रयोग त्या ठिकाणी चालू केलेला आहे. धन्यवाद सर. लहानानं मोठ्याचं कौतुक केलं, बरं वाटलं. ही कुस्ती खरी जीवन ठेवायची असलं निवेदक पाहिजेत. कुस्ती खरंच जीवन ठेवायची म्हटलं तर देणगीदार पाहिजेत आणि सज्जन प्रेक्षक वर्गही पाहिजे. त्यांना काही काम नाही का, पण थांबलेतच नाही कुस्ती प्रेम असल्यामुळं. ही खरी तर या लाल माती, या लाल मातीची ही खरी तर या लाल मातीची शिकवण आहे. लाल मातीत जो घाम गाळलाय ना तो कधीच वाया जाणार नाही. पैलवान होणं एवढं सोपं नाही. अहो, देवाला प्रसन्न करायसाठी दह्या दुधाचा अभिषेक घालावा लागतो. तसं या लाल मातीला प्रसन्न करायसाठी आपल्या घामाचा अभिषेक घालावा लागतो. तवा कुठे आपला पैलवान होतो. आज लंगोटा लावला, उद्या पैलवान होत नाही. 10-10, 20-20 वर्ष या लाल मातीची सेवा करावं लागत्या. साधू संतासारखं राहावं लागतंय. आणि त्यावेळेला घोटना डावाची पकड घेतोय श्रीमंत भोसले. धक्काधक्कीचं जीवन आहे, गतिमान युग आहे. कोणाला कोणासाठी 10 मिनिटाचा वेळ नाही. पण ही कुस्ती आपली खरंच आहे. या माणसाचं वय बघा, पण जिथं कुस्ती मैदान तिथं उपयोग. आणि कुराडे सर आहेत की आमचे, कुराडे सर आप्पा विंगचे कुराडे सर एक आहेत बघा, जिथं कुस्ती मैदान तिथं उपस्थित असतात. आप्पा आवर्जून मला फोन कर. माझे जवळ जिकडे जाईल तिकडे माझे सोबती असतात. ते ह्याच लोकांनी कुस्ती जीवन ठेवल्या आणि ते आपण पुढे चालवतो. या इकडे वस्ताद, इकडे या. म्हणून त्यांचा सन्मान एक वस्ताद म्हणून करते कमिटी की एवढ्या उशीर त्यांनी वेळ दिला. वस्ताद आहेत पण प्रेक्षक म्हणून सुद्धा त्यांनी चांगलं वेळ दिला बघा. हा बाजूला घोटना ठेवतोय श्रीमंत भोसले. सदाभाऊ, आज 12 वाड्यात 13 गाव आणि 14 मल्हारपेठचा पैसा आज फुकट गेला नाही बरं का. जे जाणकार मंडळी आहेत ना कुस्तीतली, त्यांना माहिती आहे आजच्या कुस्त्या काय टॉप लेवलच्या होत्या. घाम गाळून कष्टाने मिळवलेली संपत्ती आज कुठं खर्च होते. काळ्या आईला हिरवा शालू नेसून घाम गाळून कष्टाने मिळवलेली संपत्ती आज मर्दुंकी आणि पुरुषार्थावरती खर्च होते. घोटना पैलवानानं सोसू जाण्याने घोटना जबरदस्त त्यातून बसतोय म्हणायची माने. टाळी वाजवायची जरा, टाळी टाळी वाजवायला कंजूषीपणा करू नका. मगाशीच मी सांगितलं होतं, टाळी वाजवल्यानंतर पैलवानाला सुद्धा प्रोत्साहन येतं, परंतु डबल फायदा आपणाला होतो. पैलवान कुस्ती आत घ्या. पण पाठीवरती जाण्याचा प्रयत्न होता मनोज मानेचा. तेवढाच सतर्क आणि चाणाक्ष असलेला तो श्रीमंत. काय दोघांना डबडबून घाम आलाय बघा. दोघही चिकल्या मारुती सारखी झाले ते. आणि घोटना वारंवार घोटना डावातून वाचतोय तो मनोज माने. जबरदस्त प्रेक्षणीय कुस्ती करून श्रीमंत भोसले विजयी झाला. श्रीमंत भोसले प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी.